Yes, ma'am. Yes. Tell me about yourself. Myself Sunali Kotkar. I am from Ahilanagar. I have completed my bachelor degree in commerce from Savitribai Phule Pune University. I have work experience as a quality in charge in Associate Cages Private Limited, and also experience in account assistant under CA Parag Mehta. I have discipline, quick learner, and hardworking person. I have good knowledge in MS Office, Microsoft Excel, Tally, and GST. What are your strength and weakness? Strength, I'm a quick learner, sir. Discipline. And weakness में sir, can I speak in Marathi? Yes. सर वीकनेसमध्ये मी एखाद्या गोष्टीवरती आहे ना खूप डिटेलमध्ये सर्च करते आणि त्यामुळे कधी कधी टाईम मॅनेजमेंट होतं, तर मी ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते. Okay. जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी जर दिली तर तुम्ही काय करू शकता? सर मी माझं पूर्ण बेस्ट देईन कंपनीसाठी. माझ्याकडे जेवढं काही नॉलेज आहे, स्किल आहे, त्याचा मी पुरेपूर वापर करेन कंपनीचं प्रॉफिट इन्क्रीज करण्यासाठी. एखादं एक्झाम्पल सांगू शकता? फॉर एक्झाम्पल, जर कंपनीचं इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे फिल करायचं आहे, तर त्यामध्ये आपण काही समजा आपल्याकडे फार जमीन असेल, शेतजमीन वगैरे, तर त्याचे आपण बिल वगैरे त्यावरती लावू शकतो, जेणेकरून आपला टॅक्स हा कमी होईल असं. टेक्निकल स्किल रिलेटेड तुम्हाला कसलं नॉलेज किंवा स्किल आहे का? जर तुम्ही कम्प्युटरवरती काम करत असताना टॅली प्राईममध्ये जर काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय करू शकता? सर जर मला पॉसिबल असेल तर मी माझं प्रयत्न करेन ते टेक्निकल इश्यू हँडल करण्याचा, किंवा मग माझ्या टीमशी बोलून ते प्रॉपर ठीक करून घेईन. ओके. काही एक्सपिरियन्स आहे का तुम्हाला? वर्क एक्सपिरियन्स? हो सर. ॲज अ क्वालिटी इन्चार्ज मी असोसिएट केजेस प्रायव्हेट लिमिटेड MIDC मध्ये काम केलेलं आहे. तिथे डॉक्युमेंट हँडलिंग, मटेरियलचं जे काही परचेस सेल्स होतं, त्याच्यानंतर काही डिफेक्टिव्ह मटेरियल इन होत होतं किंवा आउट होत होतं, त्याचं रेकॉर्ड ठेवलं. जीएसटीचं काही रिलेटेड तुम्हाला बेसिक किंवा ॲडव्हान्स नॉलेज काय आहे का? हो सर. सांगू शकता त्याबद्दल? हो सर. GST मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जो की कॉमन पर्सनकडून घेतला जातो, नाही का. कुठलीही गोष्ट घेतो आपण, समजा पेन, पेन्सिल झालं, बुक झालं, त्यावरती तो लावला जातो. SGST, CGST आणि IGST अशा 3 पार्टमध्ये तो डिवायडेड असतो. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे रेट वगैरे आहेत. तर गुडनुसार, नाही का, लक्झरियस गुडनुसार आपण त्या स्लॅब रेट केला जातो त्या GST. डिफरन्स बिटवीन IGST, CGST आणि HGST? सर CGST मीन्स सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जो सेंटरकडे हाफ पोर्शनमध्ये घेतला जातो. SGST मध्ये स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जो की SGST आणि CGST हा हाफ डिवाइड केला जातो दोन्ही स्टेटमध्ये. आणि IGST म्हणजे आपण इंटरनॅशनली जे काही ट्रान्झॅक्शन करतो त्याला तिथे IGST हा लागू होतो. त्यामध्ये तो डिवाइड करून घेतला जातो 2 स्टेटमध्ये. ओके. आता आपल्याला ऑफिस स्किल्ससाठी पण मायक्रोसॉफ्ट एक्सेलची गरज आहे, तर एक्सेल बद्दल तुम्हाला कसलं नॉलेज आहे का? हो सर. एक्सेल बद्दल बेसिक नॉलेज आहे की आपण म्हणजे काही शीट वगैरे प्रिपेअर करणं झालं, डाटा प्रिपेअर करणं झालं, काही जे शॉर्टकट कीज वगैरे, तर त्याचं नॉलेज आहे. आणि जर सपोज तुम्हाला HR डिपार्टमेंटला जर घेतलं, तर HR डिपार्टमेंटला घेत असताना आमच्याकडे एक जागा खाली आहे, तर त्या जागेवरती तुम्हाला जर अपॉइंट केलं, तर सपोज तुम्हाला मॅक्झिमम 1 किंवा 2,000 एम्प्लॉयचे जर सॅलरी स्लिप बनवायचे असेल, तर तुम्ही त्यासाठी टॅली प्राईममध्ये काय वापरू शकता? पेरोल. कसा पेरोलमध्ये काय काय असतं सांगता येईल तुम्हाला? पेरोलमध्ये आपण अटेंडन्स वगैरे म्हणजे पर्टिक्युलर पर्सनचं एक लेजर क्रिएट करून त्या लेजरमध्ये पण त्याचं अटेंडन्स, लीव, ओव्हर टाईम आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर त्याचं जे काही म्हणजे आपण त्यांना बोनस वगैरे देतोय, परत रिइम्बर्समेंट झालं,
अलाउन्सेस असतात, DNS अलाउन्सेस, ट्रॅव्हल अलाउन्सेस बाकी असतील ते, तर त्याच्यामध्ये आपण त्या व्हॅल्यू ॲड करून त्या पर्सेंटनुसार त्यांना देऊ शकतो आणि फायनल सॅलरी स्लिप क्रिएट करू शकतो. मिनिमम किती ग्रुप असतात कंपनीमध्ये? ग्रुप हां, म्हणजे डिपार्टमेंट किती असतात? सर असं काही नाही आहे, आपण खूप सारे डिपार्टमेंट असू शकतात. काही सांगता येतील तुम्हाला डिपार्टमेंटचे नाव? हो सर, परचेस डिपार्टमेंट झालं, सेल्स डिपार्टमेंट, क्वालिटी डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट, असे खूप अकाउंट डिपार्टमेंट्स असतात. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही तुमचा जो काही कॉन्फिडन्स लेवल दाखवले खूप छान आहे. निश्चित. येस, 1-2 मिनटं बसता तुम्ही. Yes, thank you, ma'am.